न्यायालयीन कोठडीनंतर वाल्मिक पुन्हा सीआयडीच्या ताब्यात त्याला देण्यात आलेला आहे। मकोका प्रकरणी उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। वाल्मिकची रवानगी सध्या तुरुंगात करण्यात आलेली आहे। न्यायालयीन कोठडीनंतर कराडला पुन्हा सीआयडीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। मकोका प्रकरणी आता उद्या पुन्हा कोर्टात त्याला हजर केलं जाईल आणि त्यानंतर कोर्टात सुनावणी पार पडेल। आजच न्यायालयाने संपूर्ण सुनावणीनंतर वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी दिलेली होती, मात्र त्याच्यावरती आता मकोका देखील लावण्यात आलेला आहे। त्यामुळे सध्या तरी त्याचा ताबा सीआयडीकडे सोपवण्यात आलाय। सीआयडीचे अधिकारी उद्या पुन्हा वाल्मिक कराडला न्यायालयात हजर करतील। उद्या पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर काय निर्णय दिला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सध्या बऱ्याच घडामोडी सुरू आहेत। त्यातल्या खंडणी प्रकरणात सध्या वाल्मिक कराड याची चौकशी सुरू आहे। मागच्या 10 ते 15 दिवसांपासून सीआयडी वाल्मिक कराडची चौकशी करत होतं। या दरम्यानच्या काळात अगदी 5-6 दिवसांपूर्वीच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण 8 आरोपींवरती मकोका लावण्यात आलेला होता, मात्र त्यात वाल्मिकचं नाव आलेलं नव्हतं। मात्र आज वाल्मिकवर देखील मकोका लावण्यात आलेला आहे। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, वाल्मिकला सध्या सीआयडीच्या ताब्यात देण्यात आलेला आहे, याबद्दलचे काय अधिक तपशील तुमच्याकडे? रेश्मा, वाल्मिकला आता मोक्का लावण्यात आला नाही, त्यानुसार आता सीआयडी ताब्यात घेणार आहे आणि पुन्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आहे। खरं तर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिकला सुरुवातीला अटक झाली होती, त्यानंतर त्याला 14 दिवसाची सीआयडी कोठडी मिळाली होती आणि त्यानंतर खंडणीच्या गुन्ह्यात आज सुनावणी होत असताना त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली। मात्र त्याच वेळेस सीआयडीनं मोक्का लावण्यासाठी अर्ज केला होता। त्यानुसार वाल्मिकला 302 म्हणजे खुनाच्या एका गुन्ह्यामध्ये मोक्का लावण्यात आलेला आहे आणि त्या मोक्काच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिकला आता पुन्हा एकदा अटक करण्यात आलेली आहे आणि उद्या त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येईल। खरं तर मोक्कामध्ये 90 दिवसांपर्यंत बेल मिळत नाही आणि जर तुम्हाला जामीन हवाई असेल तर तुम्हाला विशेष न्यायालयामध्ये अर्ज करावा लागतो। मराठवाड्यासाठी विशेष न्यायालय हे संभाजीनगरमध्ये आहे, म्हणजे वाल्मिकला यापुढे जर जामीन मिळवायचा असेल तर त्याला संभाजीनगरमध्ये हा अर्ज करावा लागेल। केसमधनं तुर्तास त्यांना कुठलाही दिलासा मिळणार नाही। आता सीआयडी आज ताब्यात घेईल, उद्या पुन्हा त्यांच्या कोठडीची मागणी करेल आणि पुढील सुनावणी किंवा पुढील जो तपास आहे त्या दृष्टीनं सीआयडी आता काम करेल असं चित्र दिसतंय। रेश्मा, निश्चित विशाल, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।